तुझा अभ्यास कर ना, तुला काय करायचंय? माझा फोन फोन दे, फोन दे. काय ग अभ्यास? अगं हो पडेल मी. अगं हो 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 मला बसू देशील की नाही जरा बाळा? अभ्यास करवतेस? हो. आजी कुठे? आजी काकू आणि संपदाताई आल्या ग. अगं हो आले आले. आजी हो आले आले. किती गोंधळ करताय ग? अगं लवकर ये, तुझीच वाट हो बघतोय. हो हो. तुझ्याशिवाय ओपन नाही बाय 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 बाय. काय आणलं केवढं? माझ्यासाठी काय आणलं ते आधी सांग. ए तुझ्यासाठी काय आणायचं ग? लग्न झाल्यावर बघू तुझं. म्हणजे काय आता मला गिफ्ट डायरेक्ट लग्नानंतर मिळणार? दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. सायली थांब, तुला एक गंमत दाखवते. हे बघ ना, ही आकाश किती छान आहे. तुझा चॉईस आहे ना? एक्सक्यूज मी. नाही ग बाई, संपदाचा चॉईस आहे. अगं म्हणून तर तिला नेलं होतं ना. या जेन्स दोघींसाठी आहेत? नाही, दोन्ही जावयांसाठी आहेत त्या. हा म्हणजे जरी ती महेश साठी आणली असली तरी मी माझ्यासाठी ठेवणार आहे, कारण मला खूप आवडली. संपदे असा हट्ट बरा नाही हा. सासरची माणसं काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत सासरची माणसं. नवऱ्याच्या प्रत्येक वस्तूवर बायकोचा हक्क असतो. करेक्ट आहे. आणि आता हट्ट नाही करणार तर कधी करणार हो? करू देत तिला काय करायचं ते. हो कबूल आहे, हक्क असतो, पण हक्क नुसता येत नाही बरं का, बरोबर जबाबदाऱ्या घेऊन येतो. आजी प्लीज, तुझे उपदेशाचे डोस नको आता. हो ना, आपण देशपांडे आहोत, उपदेशपांडे नाही. बघितलंस ना अंजली, जरा चार बऱ्या गोष्टी सांगते या पोरींना, तर कशा टवाळक्या करतायत माझ्या. आजी मला नकोय तुझ्या त्या चार बऱ्या गोष्टी. आता कुठे आपल्यातलं कोल्ड वॉर संपलंय. आता तू परत सुरू करू नकोस. हा, हे काय कोल्ड असतं? अगं म्हणजे आपल्यातलं शीतयुद्ध संपलंय, तेही तुझ्या थोरल्या सुनेमुळे. आता तिच्या सगळ्या मेहनतीवर पाणी नको फेरूस. बरं, धाकटी सून कधी येणार आहे तुझी? मला तिच्या हातची भजी खायची आहे. आणि त्याचं काही कळत नाहीये बाई. पण ए पोरींनो, आता उठा. हो जेवायला चला, संपदा आली आहे ना. आणि काय ते तुमचं कोल्ड शीतयुद्ध संपलेलं आहे ना, चला आता. हो ती संपलीये, पण आता माझ्या पोटात जागा नाहीये. मी भरपूर पावभाजी खाल्लीये. काकू तू मला सोडून पावभाजी खाल्लीस? किती यम्मी पावभाजी होती ना. काकू कट्टी. कट्टी काय ग? तुम्हाला तुमच्या आवडीचं करून वाढते ना मी रोज. माझी इतक्या दिवसांनी माझी लेक आली आहे आणि आम्ही थोडीशी मजा केली तर काय झालं? काय नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. संपदे, मी तुझ्या पाठीशी आहे बरं का. आजी. महेश. काय? हा महेश बोल, येतोयस ना? आई रे, हो मी आईकडेच आहे. बरं ठीक आहे, मी निघते मग. हो लवकर येते. ठेवू. हा बाय. काय म्हणाला? काय अगं तुम्हाला न्यायला येणार होता, त्याला जमत नाहीये, मी जाईन टॅक्सीने. नीट जाशील ना बाळा? आई हो. आणि सायली जुली करण्यापेक्षा अभ्यास करा. हो संपदाताई, परीक्षा होईपर्यंत आता आम्हाला सगळे हेच म्हणणार आहेत, अभ्यास करा अभ्यास करा. आणि माझी तर 10वी आहे, त्यामुळे मला सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागणार आहे. काही नाही ग, एका कानाने ऐकून
अभ्यास करा. चला मी जाते. बाय बाय. येते म्हणायचं बाळा. हो येते. थँक्यू आई. बाय बाय. बाय 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 बाय. मी ये गोई. चला बाय. आज मी खूप खुश आहे. बाय बाय बाय. शेंडेफळाला काय झालं? हसत का नाहीयेस? तू तर ना काही बोलूच नकोस. तू मला सोडून पावभाजी खाल्लीस. कट्टी आहे मी तुझ्याशी. कट्टी आहे. हो. मग आता मी हे पाव आणलेत, त्याचं काय करू मी? पाव? घरचं लोणी आहे, भाज्या पण आहेत. 10 मिनिटं थांबा, मी करते पावभाजी तुमच्यासाठी. हो काकू, आता लगेच आले काकू. आणि मला मदत करायची आहे. हा. स्वामी माझ्या नातीना असेच सुखी ठेवावं. जोडवी बघा ना, वाणात द्यायला आणले. हो का? छान आहेत वहिनी बघा. छान आहेत की ग. चांगली. हे पण एवढ्याच का? हा, एवढ्याच बायका येणार आहेत? नाही नाही, ऍक्च्युली आईंना सोन्या चांदीची वस्तू द्यायची होती, पण म्हटलं एवढा खर्च कशाला. 5 सवाष्णींना शकुनाचं म्हणून देऊ. आणि बाकीच्या बायकांना? तुळशीचं रोप. वा, चांगली आयडिया. ग्रेट. अरे तेवढाच आपल्या निरंजनचाही धंदा होतो ना. नाही भाऊजी, नीलिमाने सांगितलं मला, तिच्यातर्फे ती 100 तुळशीची रोपं देते. आनंदी बागेत ठेवलीस ना? ओहो, हळदी कुंकवाच्या दिवशी ब्राऊन पेपर मध्ये रॅप करून देऊ सगळ्यांना. हा बघा. स्वानंदी, त्या दिवशी छान तयार हो. हो हो. ललिताला तर गरजच नेहमी तयार व्हायची. तशीच किती सुंदर आहे ती. आणि केस बघ, हा कशी जाडी वेणी येते तिची. आणि मेहंदी लावल्यावर तर केवढे सुरेख झालेत बघ तिचे केस. वच्ची मावशी, मेहंदीने ना केसाचा पोच धरतो, म्हणून मेहंदी लावते, कळलं का? आणि त्यासाठी केस आधी चांगले असायला हवेत ना. हो. आनंदी, तुला हळदी कुंकवाच्या दिवशी तयार व्हायचं असेल ना तर ब्युटी पार्लरला जाऊन या. नाही तर एक काम कर ना, मुलीलाच बोलव त्या पार्लरवाल्या. म्हणजे कसं गुपचूप रंगरंगोटी पण करता येईल आणि कुणाला कळणार पण नाही. छे, मला नाही जायचंय. लग्नाच्या वेळी तर ताई मला बळजबरीने घेऊन गेली होती. ऍक्च्युली देवाने खरं तर हिला सगळ्या ब्युटी थेरपीज करूनच पाठवलं. मी स्वानंदीच्या वयाची होते ना, तेव्हा ब्युटी पार्लर म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं मला. त्यामुळे अजूनही मेहंदीच लावते फक्त मी केसांना. हो ग, पिकलेले केस बरे नाही दिसत डोक्यावर, नाही का? वच्ची मावशी, केस पिकलेत म्हणून नाही, तर त्याचा पोत सुधारतो म्हणून मेहंदी लावतात, कळलं का? हो. आत्या आणि त्यांचे केस आत्ताही माझ्यापेक्षा चांगले आहेत. आधी तर किती चांगले असतील. गे काय चाललंय? थांबवा ना आता. तुम्ही बायका म्हणजे बोलता बोलता कुठला विषय कुठे नेता. हळदी कुंकाच्या खरेदीचं चाललं होतं ना, तो मध्येच ललिताच्या केसांचं कौतुक कुठं आलं. तुम्हाला असायला काय झालं? भाऊजी,
मला ना आमच्या शेजारची बाई आठवली. तिने काय केलं माहितीये का, एकदा केसांना काळी मेहंदी लावली आणि दुसऱ्या दिवशी बघते तर काय टकली झाली ना ती. म्हणजे बाहुली ते कसे केस सोडल्यानंतर हातात येतात तसे तिचे केसांचे गुच्छाच्या गुच्छ हाती यायला लागले हो बिचारीच्या. मला एवढा हसू आवरेच ना हो. म्हणजे दया पण येत होती बिचारीची, वाईट पण वाटत होतं, हसू पण येत होतं. आत्या प्लीज असं कोणाच्या फजितीवर हसू नये हो. नाही ग, हसत नाही ग स्वानंदी. मला ना म्हणजे कसं माहिती ते आठवलं ना का हसू आवरतच नाही. वत्सेला, बायच लगन काहीतरी काय पुरे न. स्वानंदी बाळा, अगं ते हळदी कुंकवासाठी स्टोर रूम मधल्या पेटीमधून ते चांदीचं गुलाबदाणी, अत्तरदाणी, हुईरी हे सगळं काढून आण ना ग, लागेल ना. हो बरोबर आहे, बरोबर आहे. ललिता दे तिला स्टोर रूमच्या किल्ल्या दे स्वानंदीला. नाही नाही, आहे तिच्याकडेच, मी दिलीये तिला. अगो बाई, हो का, स्वानंदीकडे दिल्यास किल्ल्या. त्या दिवशी किल्ल्या देताना आज मरते का उद्या मरते असं दुःख झालं होतं तुला. वच्छी मावशी, वहिनी घरातल्या सगळ्यात मोठ्या आहेत, त्यामुळे त्या म्हणतील ना तसंच होणार. हा, बरं बरं, चांगलंय. तर स्वानंदीने ते पेटी उघडली तर काय होईल? सगळी भांडी तर विकून टाकली आम्ही. स्वानंदी, तू किल्ले देतेस का? मी घेऊन येते. तुम्ही बसा बोलत, मी आलोच. मग खायला काय करणार? चांदीची भांडी तर स्टोर रूम मध्ये आहेत ना, ही दोघं यांच्या खोलीत कशाला गेलेत बघायला पाहिजे. यांचंही औषध द्यायचं राहिलंय, मी जाते. हा, बसा तुम्ही. काय आहे त्या कपाटात? सगळी भांडी तर विकली आपण. बायकांना पुरुषांपेक्षा बेसिकलीच हुशार असतात. पूजेसाठी आणि समारंभासाठी लागणारी भांडी मी आधीच बाजूला काढून ठेवलीत. या, ही आहेत अजून. या भांड्यांवर अजिबात डोळा ठेवायचा नाही. हा, ही भांडी विकायची नाहीयेत. वहिनीने समय नव्हती मागितली. विचारलं तर काय सांगशील? कशाला काय सांगायला हवं? किल्ली स्वानंदीकडनं घेतले ना, म्हणजे स्टोर रूम मधनच भांडी काढली. किल्ली तर हिने स्टोर रूमची घेतली होती, मग भांडी कपाटातून कशी काय काढली? चला. अरे हा काकू, मला ना एक गोष्ट लक्षात आली आहे. काय रे? खूप सिरियस गोष्ट आहे, गंभीर. काय झालं? अहो काकू काय, त्यांचं गंभीर म्हणजे काहीतरी मस्करी असणार. हे
असू दे ग पण बोल रे बाळा काय झालं. काकू काय झालंय, माझं लग्न झाल्यापासून आपल्या घरात बायकांची मेजॉरिटी झाली. हो. आधी 3 बायका होत्या, लग्न झालं माझं, ही आली, 4 झाल्या. मग त्यात वच्ची मावशींची भर पडली. हो ना. काका पण आहेत, पण ते आजारी असतात ना. भाऊ दादा गेलेत गावाला, मी 3 बिचारे. हा, पण आमची काय संख्या कमी आहे ना. त्यामुळे काय झालंय माहितीये का, आम्हाला घरात दबून राहावं लागतं. काय बोलताच येत नाही. आम्ही फक्त शोभेचे झालेलो आहोत. शोभेचे नाही, तुम्ही ना मानाचा गणपती आहात. हा खरंय. बाबा सुद्धा ना. सांगू बाबा. अरे स्वानंदी, भांडी चांदीची आणि या किल्ल्या. वाव, काय मस्त आहे. मी ना आत्ताच रांगोळीने घासून ठेवते, नंतर घाई होईल. हे नको ना, आता नको ना यार, भूक लागली प्लीज. फक्त 5 मिनिटं लागतील. ऐकणार नाहीस का तू बाबा. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवण वाढते. नाही, भूक आहे बंद पूर्ण. सर मी पण येते तुझ्या मदतीला. हे घे. मी येते हा जरा. जा ना आता, फ्रेश व्हा. हा, फ्रेश होतो. चला चल मला जाऊ दे. हा जा. ताट वाढूया. हा काय घोळ आहे हे माहिती करावंच लागेल. वसुधा, अगं आम्ही घेऊ आमच्या हाताने वाढवून, तू बस बघू जरा. अहो, पहिली वाढ वाढायला असे काय मोठे कष्ट पडतायत. आई, बरं नाही वाटत का तुला? काही नाही रे. कंबर दुखते कालपासून तिची. हे मग सकाळी का नाही सांगितलंस मला? अरे आणि पोळ्यावर कशाला करत बसलीस? थांब, तू बस, मी बघतो. बरं बसते. किती वेळ दार उघडायला. ये. आज शॉपिंगला खूप मजा आली. सगळे ब्राईट कलर्स घेतलेत मी. एवढ्यावर आलीस, जेवायला बसलोय. नाही, मी खूप खाल्लंय, अजिबात पोटात जागा नाहीये. तू काय एवढा वेळ थांबलाय? काय नाही. हे काय आई, तुम्ही सगळं जेवण केलं, पण तुम्ही तर म्हणत होता तुमची कंबर दुखतीये, तुम्हाला हलताही येत नाहीये. म्हणजे तुला माहिती होतं? अरे हो, आणि मी त्यांना म्हणलंही होतं की डॉक्टरकडे जाऊन ये. जा म्हणजे? कोण नेणार तिला डॉक्टरकडे? कोण नेणार म्हणजे तू आहेस, आणि बाबाही घेऊन जाऊ शकले असते. अगं पण आज जर नसती गेलीस तर काय बिघडलं असतं का? 1 मिनिट, मी गेल्याने काही बिघडलंय का? बघितलं नाहीस, आईने सगळा स्वयंपाक केलाय. महेश, उगाच भरल्या ताटावर वाद नको घालूस. अगं पण आई, महेश, ते आत्ताच आली आहे ना ती, उगाच आल्या आल्या धारेवर धरू नकोस तिला. बाबा अशीच वागत राहिली ना, आमचा संसार धारायला लागेल. पण काय बोलतोस तू महेश? संपदा, तू जा फ्रेश हो. तू इथे थांबलीस ना तर हा असंच बोलत राहील. आई, तुम्ही तरी स्वयंपाकासाठी बाई का नाही ठेवली? आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की मी आणते पार्सल, तुम्हाला तेही पसंत नव्हतं. अगं, एक वेळ तर जेवतात ते 2 जण घरी, आपल्या हाताने करून घालण्यात आनंद असतो ग. गॉड, तुमच्या याच जुनाट विचारामुळे ना आमच्यात उगाच भांडणं झाली आहेत. उगाच? तिची अवस्था बघ पहिला आणि मग बोला. दिसतंय मला, त्यांनाच त्यांच्या तब्येतीची काळजी नाहीये, तर मला काय विचारतोयस तू? बघ, आणि स्वतःपेक्षा काहीही महत्वाचं नसतं हे कधी कळणार तुम्हाला? संपदा,
हे तिला कधीच कळणार नाही. जुन्या विचारांची आहे ना ती, पण म्हणूनच आपल्या घरी सुख आहे. बाबा एवढं कोड्यात बोलू नका, समजत नाही आमच्या बायकोला. जे काय वागलीस ना ते अजिबात आवडलेलं नाही मला. मलाही आवडत नाहीत काही गोष्टी, तरी पण मी ऍडजस्ट करते ना, तसं तूही करायचं. बघ हा नाही हा. अगं मी म्हणलं होतं तुला की तू येलो कलर घेऊ नको.